आता या दोघांनी कामच असं केलं आहे, की माझ्याकडे ना बोलायला पण शब्द नाहीयेत. तर इथे ना सकाळचा नाश्ता यांनी बाहेरूनच आणला होता. नाश्ता वगैरे केला आणि संध्याकाळच्या टायमिंगला आम्ही निघालो होतो बाहेर आणि सोबतच दीपालीताई पण येणार होत्या. तर आम्ही पोहोचलो होतो श्री अलंकार आर्ट स्टुडिओमध्ये पिंपळे गुरवला आणि इथे आल्यावरती हे गणपती पाहिल्यावरती आहे ना असं डोळ्याचं पारणंच फिटल्यासारखं वाटलं. कारण एवढे मस्त असे गणपती बनवले आहेत ना आणि आता ही गर्दी तर तुम्ही बघूच शकता. त्यावरून तर तुम्ही समजूनच जाल, की किती मस्त असे गणपती आहेत आणि ह्यातले ना निम्म्यापेक्षा जास्त तर बुक पण झाले आहे. एवढा मस्त असा रिस्पॉन्स पण भेटला आहे. तर एवढे छान आणि युनिक गणपती कलेक्शन बनवण्यामागे कोण आहे माहिती आहे का? तर अजय भाऊजी आणि सायली हे 2 कपल खरंच एवढे मस्त असे गणपती बनवले आहेत ना ह्यांनी. आता एवढ्या युनिक कलेक्शन मागे आहे ना त्यांची मेहनत पण तेवढीच दिसत आहे. कारण प्रत्येक गणपतीला एवढं मस्त असं डिटेलिंग केलं आहे ना त्यांनी ड्रेपरी त्यासोबतच ज्वेलरी, कलर कॉम्बिनेशन खूपच मस्त असं बनवलं आहे सगळंच. आणि खरं सांगू का मला आहे ना इथून निघायची अजिबातच इच्छा होत नव्हती. माझा पायच निघत नव्हता. कारण प्रत्येक वेळेस एखाद्या गणपतीवरती नजर गेली, की तो गणपती ना असा युनिक आणि छान असा दिसायचा. तोपर्यंत गौरीने आमच्यासाठी छान असा चहा पण आणला होता. आता गणपती बघितल्यावरती तर आनंद झालाच होता, पण आपल्या माणसांना भेटण्याचा आनंद पण तेवढाच झाला होता. कसं वाटलं गणपती कलेक्शन नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिजिट करा. बाय.